साहेबांच्या वतीने तुमच्यासाठी 500-500 रुपयांचं कॅश प्राइज होतं. प्रशांत दादांना विनंती आहे की आपण हे दोन्ही पारितोषिक द्या. अजय भस्मा सध्या खेळतो आणि हा व्हाईट बॉल. विशालचे 500 आणि कुशल गुरवचे 500. प्रकाश एक धाव घेतले गेले. कर्जत प्रीमियर लीगचं 9वं पर्व. 9व्या पर्वात आपण आहोत. पहिला दिवस रात्रीचा खेळ चालू आहे. आज 5 वाजता मॅच चालू झाली, परंतु उद्या ठीक 4 वाजता मॅचेस चालू होतील. 2 मॅच संपन्न झाल्यानंतर कर्जतचे रिया 11 कर्जत मात्र सुपर 12 ला दाखल होणारा पहिला संघ राजेशदादा मोडक यांचा. संजय दादा कोळंबे, प्रथमेश कोळंबे आले असतील तर त्यांना विनंती आहे. क्या बात आहे, टपली मारले, टपली ती पण बरोबर. बॉल सीमारेषा पार. फलंदाज प्रकाशच्या बॅटमधून चौकार. चौकार आला प्रकाशच्या बॅटमधून. टॉपेज घेतले, नशिबाची साथ. बॉल चाललाय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकाराने बॅटिंग करणाऱ्या गुरु 11 संघाची धावसंख्या झाले 11 धावा धावफलकावर. गुरुदादा मसने, माजी सरपंच शेलू ग्रामपंचायत, उपसरपंच माफी असावी, त्यांना विनंती की आपण आला असाल तर आपण मंचावरती या. आदरणीय राहुलभाई गायकवाड मुख्य मंचावरती उपस्थित आहेत या कर्जत प्रीमियर लीगच्या सीझन 9 च्या निमित्ताने. आजचा हा पहिला दिवस रात्रीचा खेळ इथे चालू आहे. बैठक बरोबर मारले, बैठक स्क्वेअर लेगला. प्रकाशच्या बॅटमधून धमाका षटकार. बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि खास करून प्रीमियर लीगच्या स्पर्धेमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये मोहन पारधी खेळतोय जो मिड ऑफला उभा आहे, आणि त्याचाच बंधुराज प्रकाश पारधी जो सध्या बॅटिंग करतोय. हे केपीएल मध्ये घडतं. दोन्ही बंधुराज वेगवेगळ्या टीम मध्ये. बागफुटला जाऊन मारणं कठीण काम आहे. वैभव थेरला मोठ्याला, आणि ते पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या 17, बिनबाद 17. राहुल भाई क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने मला असं वाटतं पहिल्यांदा झाले असतील. क्रिकेटच्या निमित्ताने या क्रीडांगणावरती आल्यानंतर प्रत्येकाला सांगावंसं वाटतं की पहिली स्पर्धा जी या क्रीडांगणावरती झाली होती, राहुल भाईंना निश्चित आवडेल. त्यावेळेचे फोटो नितीनदादा यांच्याकडे नक्की असतील. नितीनदादांचा वाढदिवस होता आणि त्यावेळची संकल्पना होती राहुलभाई गड किल्ल्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या. त्यांची जाणीव, तो इतिहास आपल्यामध्ये सतत तेवत आपण ठेवला पाहिजे. त्यासाठी गड किल्ल्यांची ती एक प्रतिकृती साकारण्यात आली होती. असं वाटत होतं आम्हाला कॉमेंट्री बॉक्सला देखील की आम्ही कुठेतरी किल्ल्यामध्ये बसलोय की काय, असे ते मस्तपैकी प्रतिकृती होती. त्यानंतर वीर जवान ज्योती, अर्थातच जे आपले वीर जवान शहीद झाले त्यांना अभिवादन करण्यासाठी केपीएल सीझन 4 मध्ये ती संकल्पना होती.
हलक्या हाताने फक्त दिशा दिले. बॉल चाललाय थर्डमॅनला, सीमारेषेच्या बाहेर चौकार. मागच्या वर्षी राहुलभाई या स्पर्धेमध्ये क्रिकेटच्या मॅचेसला उद्घाटनाच्याच वेळी पायी दिंडी आतमध्ये आली होती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ते संस्कार जपण्याचं काम आयोजकांनी केलं होतं. काय बॅटिंग चालू आहे अजय भस्मा आणि प्रकाश पारधीकडून. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, चांगली फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याची ते संधी, वेगानं धावला अजय भस्मा जो माथेरानचा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला ममदापूरचा खेळाडू आहे. KPLचं 9वं वर्ष मात्र इथे चालू आहे. अध्यक्ष साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. अभिषेक दादा गायकर राजकारणात दे विजयाची हॅट्रिक त्याने मारले, प्रत्येकाला ठाऊक आहे. परंतु या कर्जतच्या क्रिकेटसाठी तुम्ही दिलेलं योगदान हे प्रत्येक क्रिकेटर्सला माहिती आहे. 9 वर्ष यशस्वी वाटचाल KPLची करण्यामागे अभिषेक दादा गायकर यांचंही तेवढाच महत्त्वाचं योगदान आहे. टप्पली देण्याचा प्रयत्न होता, बाहेरची एज घेतली. प्रकाश पारदीपा दुसऱ्या तिसऱ्यासाठी पलटला होता, परंतु 2 धावा आणि या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या झाले. बॅटिंग करत असताना गुरु 11 शेलू संघाची 25 धावसंख्या धावफलकावर. मागील या क्रीडांगणावरती झालेल्या स्पर्धांची आपण चर्चा केली, परंतु आजची संकल्पना याबद्दल नक्कीच चर्चा करू. हो, दिशा द्यायची होती. वेगवान चेंडू चिराग कोळंबेचा. स्वर्गीय जगन्नाथ पिसेकर, मयूरजी पिसेकर यांची स्पर्धा संपन्न झाली नुकताच. त्या स्पर्धेमध्ये चांदईने चॅम्पियन पद पटकावलं आणि चिराग कोळंबेने बाईक पटकावली होती. तो चिराग कोळंबे, वय वर्ष फार कमी आहे चिरागचं. व्हॉट अ ग्रेट शॉट बा अजय भस्मा. बॉल स्क्वेअर लेगला, चौकार. प्रकाश पारधी दुसरीसाठी पलटत होता, परंतु आता एकच धाव आणि एकरी धाव संख्येने स्कोर झाला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा. अभिषेक दादा गायकर, प्रशांत दादा झांजे, नितीनजी झांजे यांच्या वतीने आदरणीय राहुलभाई गायकवाड यांचे मनापासून आभार. त्याचबरोबर ॲडव्होकेट सिद्धेशजी जितेकर, अमितजी चोरगे साहेब, आपलेही मनापासून आभार. आपण अमूल्य वेळ आपला दिला या स्पर्धेसाठी. अभिषेकजी गायकर देखील त्यांच्या समवेत या क्रीडा नगरीतून थोडं प्रस्थान करतायत. राजकारणातले ते सहकारी आहेत. 2 ओव्हर 30 धावा झाल्यात. सुनील शेळके सर यांना विनंती आहे की आपण कृपया करून मंचावरती या. सागर कोळंबे यांचं देखील इथे आगमन झालंय. असोसिएशनचे मेंबर आहेत, त्यांचा संघ खेळतोय साईशा 11 चांदई. हा मॅडी सर पाडव्याच्या आदल्या दिवशी आहेत. 17 मॅडीला जबरदस्त पसंती आहे. मॅडी आमचे बदलापूर समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. A1 जोडी मधील A1 माणूस मॅडी, दमदार माणूस. हा, मॅडी सर नसेल तर नाही. मॅडीने जो ग्रिपअप केलाय, कारण मी पहिल्यापासून पाहिले, मॅडीचा प्रवास मी पाहिलाय. मॅडी हे तू रेकॉर्ड करू शकतो नक्कीच. सुरुवातीपासून मॅडीला मी पाहिलेलं आहे. हेही म्हणू शकतो मी, अडखळत समालोचन करणारा मॅडी आज कोणत्याही म्हणजे मुख्यमंत्र्याचीही सभा सहजरित्या करू शकतो. ही त्याची मेहनत आहे आणि त्या मेहनतीला नक्की दाद आहे. 2 ओव्हर धावसंख्या झाल्या त्या 30. राहुलभाई गायकवाड यांचे मनापासून आभार. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. जास्त वेळ घेऊ नका. 6 ओव्हरच्या मॅचेस आहेत. कडाक्याची थंडी इथे वाजते. जरा या क्रीडांगणावरती या, आजूबाजूला बसा, म्हणजे समालोचक जे म्हणते ते तुम्हाला खरं वाटेल. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद.
संपर्क साधावा अनिल माळी लवकरात लवकर. 6 षटकांचा सामना, तिसरं षटक इथे सध्या मार्गस्थ आहे. 30 धावांवर पहिला धक्का बसलाय. अतुल लोंगले उमरोलीचा खेळाडू आहे. उमरोलीचे अनेक खेळाडू KPL मध्ये सोल्ड झालेत आणि बरेच खेळाडू कॅप्टन देखील आहेत. उमरोली म्हणजे टॅलेंटेड प्लेयरचं गाव, ऑलराऊंडरचं गाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भेदक गोलंदाजीचं गाव ते उमरोली. सन्माननीय सुनील शेळके सर यांना विनंती करतोय मी की आपण मंचावरती या. एक जबरदस्त समालोचक ज्यांच्याकडे मराठीचा शब्दांचा भांडार आहे, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत आम्ही इथे करतोय. अतुल लोंगलेने कमबॅक करून दिले. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत अतुल लोंगलेने एकही धाव दिलेली नाहीये. 30च वरती गाडी अडकले. गुरु 11 शेलू संघाची. भन्नाट बॉल, नियंत्रित गोलंदाजी, गतिमान गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि या दरम्यान आमचे पाहुणे उपस्थित झालेत. सन्माननीय विकासजी भोईर, समीरजी भोईर, सागरजी भोईर, दर्शनजी भोईर आणि विनयजी भोईर साहेब, आपले मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. धन्यवाद. पाच चेंडू निर्धाव टाकलेत. या अगोदर सुधीर पवारने देखील हा कारनामा केला होता. रिया 11 कर्जत साठी 5 चेंडू त्याने निर्धाव टाकले होते. मेडन ओव्हर येईल का? आज कुशल गुरवचं अर्धशतक आपण पाहिलं. मेडन ओव्हरची तलाश प्रत्येकाला आहे. प्रत्येक गोलंदाजाला असं वाटतं की मेडन ओव्हर टाकावी मी KPL मध्ये. अतुल सज्ज समोर फलंदाज. क्लीन बॉल, मेडन ओव्हर प्लस विकेट. क्या बात आहे. उमरोलीच्या सुपरस्टार गोलंदाजाने कर्जत प्रीमियर लीगच्या 9व्या सीझन मध्ये पहिली मेडन ओव्हर टाकले. वेल डन अतुल लोंगले. साई 11 चांदई संघाचे त्यांच्या वतीने अतुल लोंगलेच्या मेडन ओव्हर साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज झालं. अभिनंदन आणि आभार आहे प्रथमेश कोळंबे यांचं. क्रीडा नगरीमध्ये उपस्थित असतील तर त्यांना विनंती की आपण मंचावरती या. सागर कोळंबे इथे मंचावरती उपस्थित झालेत. असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. आणि माझी एक कमेंट चर्चेत राहिली. सागर कोळंबे वैभव थेर यांच्या रीलवर मी सांगितलं त्यांना तुमचा मुख्याध्यापक सागर आहे आणि त्यांना ते पटलं. शेवटी कर्जतचा संघ जेव्हा बाहेर जाऊन, मग कोणताही संघ असू दे, कडाव असू दे, चांदई असू दे, कळंबोली असू दे, तळपे वडवली असू दे, डिकसळ असू दे, कोणताही कर्जतचा संघ माझा बाहेर जाऊन जर का मोठं नाव करत असेल, त्या संघाला माझा नेहमीच दुजोरा असेल यात अजिबात शंका नाही. माझ्या तालुक्याचं नाव मोठं होतंय. मग नेरळ मधला संघ असू दे, वरई असू दे, कळंब असू दे, पळसदरी असू दे, तमनात असू दे. ड्राईव्ह केला बॉल आणि ते काय कमाल कॅच पकडल्या. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी वैभव थेर, मोठ्याने पकडला झेल. फलंदाज बाद.
राहुल अतुल लोंगलेच्या एका ओव्हरने किती चमत्कार करून टाकलाय. सन्माननीय विकासजी भोईर, समीरजी भोईर आणि त्याचबरोबरीने सागरजी भोईर, दर्शनजी भोईर आणि विनयजी भोईर साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय केपीएल मध्ये. चिराग कोळंबे गोलंदाजी करतोय. मागच्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही. टेन्शन दिले जरा गुरु 11 संघाला. 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. आता हे 4थं षटक चालू आहे. 2 चेंडूंमध्ये एकही आलेली नाहीये. ऑन साइडला फक्त वळवला चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. फक्त एकच धाव मिळेल. प्रकाश पारधी अपील जोरदार. पाहूया विकेट कीपर चेतन लोंगले करामत केले की नाही. चेतनचा भाऊ नेहमी चर्चेत असतो, भावेश अकाउंटंट. यस, चेक करायला आहे. डाऊट अंपायरला देखील की फलंदाज पोहोचला की नाही. क्लोज काउंटर आहे म्हणून जरा मुन्ना पठाण सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. चेतन लोंगले इट्स आउट. फलंदाज बाद. चेतन लोंगलेने करामत केली आणि फलंदाज इथे रनआउट झालाय. डीजे उद्या समीर लोंगले यांचा संघ मात्र खेळणारे रुद्र वर्धन 11. आता उमरवलीच्या चेतनने इथे रनआउट केलंय. फलंदाजाला नवीन फलंदाज खंडू लोभी लांब लांब षटकार मारण्यासाठी तो जाणला जातो. सध्या मैदानात तो दाखल झालाय. धावसंख्या येते 31. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. विकेट किपरच्या दिशेने थ्रो आणि आता चेतन काम तमाम करतोय. आणखी एक रनआउट. फलंदाज बाद.
अजय भस्मा आणि प्रकाश पारदीने पहिल्याच 2 ओव्हरमध्ये 30 कुठल्या होत्या. मागची ओव्हर तर निर्धाव गेले, मेडन गेले. या षटकात 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आले. म्हणजे मागच्या 10 चेंडूंमध्ये एकच धाव आले. कमाल केले चांदेईच्या या शिलेदारांनी. आणि एक मिस बॉल केलाय. क्या बात है. चिराग कोळंबे यंग टॅलेंट. फार कमी वयाचा हा खेळाडू आहे. काही कर्जतचे प्लेयर्स असे आहेत ज्यांनी केपीएल मध्ये छाप सोडलेली आहे. या टीमचा जो कॅप्टन आहे त्याने केपीएलच्या पहिल्या पर्वातच मैदानाचा राजा किताब जिंकला होता. तिथून त्याने मागे वळून पाहिलंच नाही. चिराग त्याच पावलांवरती पाऊल टाकत असताना एकच धाव दिले 5 चेंडूंमध्ये. बॅटची आतमधली कडा, मागे चेंडू अडवलाय. पुढचा देखील रनआउट इथे होऊ शकतो, परंतु नाही. पंच सांगतायत की तिसऱ्या पंचाने ते तपासलं जाईल. सॉफ्ट डिसमिसल, आऊट दिलेला आहे. व तिसरे पंच आता तपासतील. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय मात्र त्यांनी दिलेला आहे सॉफ्ट डिसमिसल, अर्थातच माफी असावी, सॉफ्ट सिग्नल दिलेला आहे. आऊट. आता पाहूया निर्णय का असेल. विकास भोईर साहेब, समीर भोईर साहेब, सागर भोईर, दर्शन भोईर आणि विनय भोईर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आम्ही पुन्हा एकदा करतोय. बॅटर आउट आहे. आणखी एक हादरा गुरु 11 शेलू संघाला. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 होत्या. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 2 आल्यात, 32 झाल्यात. गुरु 11 मसने, गुरुनाथजी मसने साहेबांचा गुरु 11 शेलू हा संघ. नवीन फलंदाज मैदानात. खरं तर आता खंडू लोभी स्वतः संघ मालक गुरुदादा मसणे मैदानात दाखल झाले. ती इनिंग आठवावी लागेल. याच मैदानावरची क्वार्टर फायनलला त्यांनी खेळली होती. अतुल लोंगलेचा हा गतिमान चेंडू बीट करतायत. खंडू लोभी आहे स्ट्रायकर एंडला. गुरुदादा नुसते क्रिकेटर नाही तर या केपीएल साठी मागील काही पर्वांमध्ये त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान लाभलंय आणि एक सच्चा क्रिकेटर. रनअप मध्ये थोडीफार चुकी, त्यामुळे अतुल लोंगले इथे थांबलाय. यानंतर सामना होईल. या मॅच मधील विजेता संघ खेळेल 40-40 वॉरियर्स संघाच्या विरोधात. बॅटच्या अगदी टो एंडला बॉल लागला असावा. बॉल सीमारेषा पार, चौकार. बॅटर आउट झाला असता. इथेही खंडू लोभी हा निर्धाव चेंडू. क्या बात है. प्रचंड गतीने गोलंदाजी करतोय तो अतुल लोंगले.
या अगोदरची ओव्हर त्याने मैदानावर टाकले, म्हणूनच मी मगाशी म्हटलं की उमरोली गाव ऑलराऊंडरचं गाव आहे. उमरोली गावची खरी ओळख का असेल तर त्यांची भेदक गोलंदाजी, त्यामधील अतुल लोंगले मोठ्या टीमला लीड करतोय. फटका फसलाय. मोहन पारधीचा प्रयत्न होता, थोडं मिसजजमेंट झालं, परंतु मोहन कॅचेस सोडत नाही. आता सुटले 2 धावा, सोपा नव्हता हा झेल. दुहेरी धाव संख्येने स्कोर झालाय तो 38 धावा झाल्यात धावफलकावर. फलंदाज बाद खंडू लोबी. आणखी एक धक्का गुरु 11 शेलू संघाला. एक विनंती आहे लाईव्हच्या टीमला की मागच्या ओव्हरमध्ये, चिरागच्या ओव्हरमध्ये धावा किती आल्या होत्या, 1 की 2, एकदा ते तपासून घ्या. अंपायरचे देखील थोडं संगनमत साधा. चिरागच्या ओव्हरमध्ये 1 की 2, कारण जो डबल धावताना ती एकच आले आणि केतन जो बाद झाला तो डिरेक्टली आउट झाला, तर ती एकच धाव आहे. अंपायर काय डाऊट तुम्हाला एकदा तपासू आपण. दोन्ही बॅटर एका एंडला होते, ती एकच आली. तर आता धावा झाल्यात 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर गुरु 11 शेलू संघाच्या 37. दोन ओव्हरमध्ये 30 धावा होत्या. त्यानंतर मात्र अतुल लोंगलेचं निर्धाव षटक आलं. चिराग कोळंबेने 1 दिली आणि आता याही षटकात फक्त धावा आल्या त्या 6. गुरु मसने स्वतः संघ मालक आता मैदानात दाखल झालेत. ज्या इनिंगची आपण आठवण करून देतोय, याच क्रीडा नगरीमध्ये KPLचं 4थं सीझन संपन्न झालं होतं. क्वार्टर फायनलला महत्त्वाचे विकेट गेल्यानंतर डाऊन द ऑर्डर येत असताना गुरु दादा मसनेने एक चांगली इनिंग साकारली होती. धावा झाल्या तर मजा येईल. 40-45 किंवा 50 पर्यंत पोहोचवलं. वेग पाहायला मिळतं, परंतु हा व्हाईट बॉल. शेवटचं षटक टाकतोय गोलंदाज तेजस मालेवाडी. सिंगलने स्कोर आता झाला 38. 7 विकेट गेल्यात. जो संघ हा सामना जिंकेल त्याला संधी निर्माण होईल. जो हरेल त्याला 2027 ची वाट पाहावी लागेल. प्रयत्न करतायत ऑन साइडला मारण्याचा. हा प्रयत्न होता, एकच धाव. स्वतः तेजस तिथे पोहोचलाय. एकरी धाव संख्येने स्कोर 39-39. जेंटल पुश पाहायला मिळाला, तोही डायरेक्ट हिट झालाय. क्या बात आहे. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. परंतु पंच सांगतायत केणी सर की फलंदाज पोहोचलाय. मागच्या मॅचच्या झालेल्या चुकांमध्ये आता सुधारणा करत असताना साईश 11 चांदई संघ एकेरी धाव घेतले. स्कोर झाला आता तो मात्र 40 धाव संख्या. धावफलकावर विकेट गेल्यात 7. 50 ची चर्चा करत होतो, त्यासाठी चौकार षटकार मारावे लागतील. तिसऱ्या ओव्हर पासून चौकार षटकार थांबलेत. 2 ओव्हरमध्ये 30, आता 40. हो, गुरुदादा मसने यांनी पिकअप शॉट खेचलाय. क्षेत्ररक्षक येतोय, झाले चुकी.
व तोही चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी बॉल सीमारेषा पार. गुरुदादा मसने यांच्या बॅटमधून चौकार. दोन चेंडू शिल्लक आहेत. षटकार चौकार. प्रयत्न करतायत परंतु सोपं काम नाहीये. चेतनने रनआउट केलाय ते गुरुदादा मसने यांना. फलंदाज बाद. 44 वरती 8वा धक्का. शेवटचा चेंडू देखील टाकला निर्धाव आणि ते पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या अंती धावा झाल्यात 44. 45 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल तो 6 ओव्हरमध्ये. साई 11 चांदई संघाला. मंचावरती पावडे उपस्थित आहेत, त्यांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. विकासजी भोईर साहेब उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. चं टार्गेट 6 ओव्हरमध्ये. सन्माननीय विकासजी भोईर साहेबांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. सहर्ष स्वागत साहेब आपलं. यानंतर समीर भोईर साहेबांचा आपण सन्मान करूया. समीर भोईर यांचाही सन्मान होईल. माडी सर. समीर भोईर साहेबांचा सन्मान होतोय. सागर भोईर यांनाही सन्मानित करण्यात येईल. सागर भोईर यांचा सन्मान. दर्शन भोईर यांनाही सन्मानित करण्यात येईल. दर्शन पाटील. दर्शन पाटील यांचा सन्मान. दर्शन पाटील यांचा सन्मान. विनय भोईर यांनाही सन्मानित करण्यात येईल. विनय भोईर साहेबांचाही सन्मान होईल. चला तर बाद चालू करायची आहे. 6 ओव्हरमध्ये पाठला करायचे. 45 जोडले जातात माडी सर. धन्यवाद समीरजी सोमणे सर. या आपण मॅचकडे जाऊ. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत.
कर्जत प्रीमियर लीग 2026चे पर्व तुम्ही पाहतात आणि आता सध्या 2 लुझर मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गुरु 11 शेलू आणि दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय साईश 11 चांदई. 45 लक्ष आणि आता सलामीची जोडी साईश 11 चांदई टीमच्या वतीनं दाखल झाली आहे. मोहन पारदी आणि त्याच्या साथीनं मयूर. मॅच ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये साई धनंजयला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. गुरु 11 शिलू टीमच्या वतीनं पहिलं षटक. पहिलाच बॉल स्क्वेअर कट, वड स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ स्वीपर रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात. एक्स्ट्रा खबर आलेला दर्जेदार स्ट्रोक. चौकारानंतर आलेला षटकार. वेगाला नाही तर वेगाने आपण कोणत्या दिशेला चाललेलो आहोत याला अधिक महत्व दिलं पाहिजे. आणि आता सध्या तरी ऑन साइडला यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल साईश 11 चांदई संघाला. पहिला बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार. या ठिकाणी ऑन साइडला खेळण्यासाठी भाग पाडलं धनंजयने. ज्या धनंजयने मागच्या मॅचमध्ये काही कमालीची गोलंदाजी केली होती त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय सुरुवातीला थोडंसं आक्रमण करण्यात आलं, परंतु लगेचच या ठिकाणी कमबॅक सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. 10 धावा मॅजिकल फिगर तुम्ही पाहता. 45 टार्गेट या मॅचमध्ये. 7.50च्या गतीनं या धावा प्रति षटकामागे बनवाव्या लागणार आहेत. आणि सरासरीपेक्षा सध्या तरी जास्त धावा या ठिकाणी आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चिराग. साईश 11 चांदई टीमच्या वतीने आपण पाहतोय 1 डाऊन साठी या ठिकाणी दाखल झालेला फलंदाज चिराग सध्या स्ट्राईक एंडला आहे. राऊंड विकेट, क्लीन बोल्ड. परतावा लागेल चिरागला देखील. समजलंच नाहीये, अगदी डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. बॅटर या ठिकाणी होत आहेत बाद. धक्का क्रमांक दुसरा लागेल टीम साईश 11 चांदई संघाला. बॅक टू बॅक दुसरा धक्का. याच धनंजयची करत होतो. मागच्या मॅच मध्ये त्याचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पिल त्याचा पण पाहिलेला आहे. आणि सध्या या मॅच मध्ये तो धनंजय हरवलाय की काय असं वाटत होतं, परंतु त्याने पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी आपण पाहतो. मोहन पारदी बाद झाल्यानंतर चिरागला देखील प्रथमा लागेल. क्लीन बोल्ड ऑन अ हॅट्रिक बॉल. सध्या अतुल लोंगले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. शेवटच्या अंतिम 2 बॉल शिल्लक. स्टील 1 टू गो. एक सिंगल धाव, स्टील 2 टू गो. माफ करा. आणि आता एक धाव इकडे घेण्यात आली. खरं तर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी. फुलर लेनचा बॉल अतुल लोंगलेसाठी टाकण्यात आला. संपर्क व्यवस्थित नाही, परंतु चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न त्याने जरूर केला. एक सिंगल धाव तिकडे मिळाली आहे. आणि एक सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा आहेत. 11 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
कर्जत प्रीमियर लीग 9व्या पर्वात तुम्ही पाहतात. अत्यंत सुंदर संकल्पना आणि एक दिमागदार पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नीटनेटकं आणि सुंदर नियोजन आपण पाहतोय. सांजे ब्रदर्स हनुमान क्रिकेट संघ वरई यांना हे संपूर्ण श्रेय जात आहे. शेवटचा बॉल आणि अंपायर सिग्नल बाईट एक्स्ट्रा बैल दिशेपासून थोडेसे भरकटतात. गोलंदाज धनंजय. एक चौकार, एक षटकार, 2 विकेट्स, एक सिंगल, आता वाईड, सगळं काही या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. शॉट ऑफ गुड लेन, संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. पंचांकडे पाहत बसले आशाभूत नजरेने. तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई शैलेमन चांदई संघ जाऊन पोहोचलाय 2 बाद 12 वरती 30 बॉल आणि आता 33 धावांची गरज. आणि 33 धावांची गरज या मॅच मध्ये. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो गोलंदाज अजय भस्मा. ज्या 2 गोलंदाजाने सध्या तरी प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे ते गोलंदाज धनंजय अजय भस्मा या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या तरी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न समोर या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होतात. एक सिंगल मिळेल. सिंगल डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. म्हटलं जातं ना एका मार्गाने 100 रुपये कमवण्यापेक्षा 100 मार्गाने 1-1 रुपया कमवलेला कधीही चांगला. आणि सध्या तरी 1-1 धाव या ठिकाणी फार उपयुक्त ठरते बॅटिंग करत असताना. साई शैलेमन चांदई संघासाठी लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चालला. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक उपस्थित होतात. एक सिंगल. बॅटर आपण पाहतो मयूर आणि अतुल लोंगलेला तुम्ही पाहताय. सध्या आपण पाहिलं तर 2 बॉल दोन्ही बॅटर्सने फेस केलेत. सध्या मयूर 1 वरती नाबाद खेळतो. दुसऱ्या बाजूला 2 वैयक्तिक धावसंख्येवरती अतुल लोंगले खेळतात मैदानाच्या आतमध्ये. 14 धाबा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजय भस्मा राईट आर्म ओव्हर द विकेटने. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. संपर्क नाही आहे. यॉर्कर लाईनचा चेंडू संभ्रमात टाकलाय अतुल लोंगलेला. डॉट बॉल आणि आता संघाची धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. जो संघ जिंकेल त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये 40-40 वॉरियर्स या संघाच्या अगेन्स्ट एक मॅच त्यांना जरूर खेळावी लागणार आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला वळवला. एक सिंगल कंप्लीट. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. 2 धावा मिळत आहेत. 45 टार्गेट या मॅच मध्ये आणि तेच डोळ्यासमोर ठेवून सध्या आपण पाहतोय अतुल लोंगले आणि मयूर या 2 खेळाडूंना सध्या एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करावी लागेल. एक भागीदारी या मॅच मध्ये रचावी लागणार आहे. ऑन साइडला यावेळेस बेस्टामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक अजय भस्मा. वड कॅच, ब्रिलियंट, आउटस्टँडिंग सेल या ठिकाणी टिपण्यात आली आहे. कॉट अँड बोल्ड. फलंदाज होईल बाद. अतुल लोंगलेला परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. 3रा धक्का साई शैलेमन चांदई टीमला. आपण पहिला अजय भस्माचा झेल का प्रतिम दर्जाचा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. किमान 12 ते 13 पावलांचा या ठिकाणी रनअप पाहायला मिळाला आणि अंतर कापत असताना तो झेल त्यांनी टिपलेला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. टेनिस क्रिकेट .in अप्रतिम या ठिकाणी क्वालिटी
दर्जेदार वर्क तुम्हाला पाहायला मिळतं ऑफिशियल कॅमेरामॅनचं. अजय भस्मा स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी त्यांनी झोकावून दिलं. म्हटलं जातं ना या मॅचमध्ये संघर्ष करावाच लागणार आहे. ही तयारी सध्या तरी आता गुरु 11 संघाची देखील पाहायला मिळते. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती है आशियाना, बोली तीन का उठाना पड़ता है. आणि तीच मेहनत सध्या मैदानाच्या आतमध्ये हे दोन संघ करताना पाहायला मिळत आहेत. अजय भस्मा ओ मिस्टामिंग, हा देखील चेंडू बराच वेळ हवेत संसार करतोय. इथे रिले कॅच, अप्रतिम सेल टिपण्यात आलाय. फलंदाज होईल बाद, परतावा लागेल. बॅटर आतिश कोळंबेला सुद्धा माघारी. 1 मोर विकेट डाऊन. चौथा धक्का. टीम साई 11 चांदई टीमला फलंदाज बाद. IQ 16 वरती 4 विकेट्स गमावलेत साई 11 चांदई संघाने. पहिले षटक हाताळलं गोलंदाज धनंजयने. 12 धावा खर्च केल्या होत्या. 2 विकेट्स त्यांनी बॅक टू बॅक घेतल्या. त्यानंतर गोलंदाज आपण पाहतो अजय भस्मा, ज्याने 4 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स बॅक टू बॅक त्याच्या देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेयर करण भोसले सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघाची धावत संख्या धावफलकावरती 16 धावा आहेत. 8ची सरासरी तुम्ही पाहताय. 45 लक्ष्य या मॅच मध्ये, म्हणजे या मॅचचं इक्वेशन 24 बॉल आणि आता 29 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी, ही स्ट्रेंथ आहे, ही ताकद आहे, भरपूर सारं पोटेन्शियल सध्या आपण पाहतो ठासून ठासून भरलंय. ते मात्र गुरु 11 या संघाच्या गोलंदाजांमध्ये. धनंजय, अजय भस्मा 2 षटकांचे स्पील अप्रतिम दर्जाचे त्यांचे पाहायला मिळतील. संघाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाईल का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे या मॅच मध्ये. संघ कोणता जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाहीये तोपर्यंत सांगणं फार कठीण आहे. गोलंदाज धनंजय पुन्हा एकदा अगदी समोरच्या एंड कडून तुम्हाला पाहायला मिळेल. अभिनव भारत स्टँड तिकडून हे षटक हाताळलं जात आहे. ओ यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. चेंडू पॅडवरती आदळलाय एक्झॅक्टली, परंतु पंच सहमत नाही आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता करण भोसलेचा, परंतु थांबवण्यात आलाय. तिकडे मयूर या ठिकाणी त्याला नकार देतात, कारण सध्या आपण पाहतोय एक धाव फार महत्वाची आहे हे करण भोसलेला देखील माहिती आहे. परंतु या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडले की का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक स्वतः धनंजय या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू खाली आलेत, कॉट अँड बोल्ड. फलंदाज होईल बाद, परतावा लागेल मयूरला देखील माघारी. कदाचित ती धाव घेतली असती तर इकडे विकेट वाचू शकली असती, परंतु परतावा लागेल मयूरला माघारी. धक्का क्रमांक 5 लागेल साई 11 चांदई टीमला. साई 11 चांदई संघाकडे देखील अपेक्षा लागली. वैभव थेर देखील कधी मैदानाच्या आतमध्ये येईल, कारण 22 बॉल 29ची गरज आहे. त्या अगोदर चेतन लोंगले या खेळाडूला आतमध्ये पाठवण्यात आलेला आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज SBCC उमरोली संघासाठी अगदी आपण पाहतो ज्याने नेतृत्व केलेलं आहे ॲज अ कॅप्टन म्हणून त्याची भूमिका राहिलेली आहे. तो खेळाडू सध्या आपण पाहतो चेतन लोंगले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 22 बॉल 29ची गरज आहे. धनंजय का वेगवान चेंडू, पंचांकडे स्ट्रॉंग अपील. हो उचलून धरली आहे एक्झॅक्टली, प्लम पकडले खात्रीशीर. परतावा लागेल चेतन लोंगलेला देखील माघारी. धक्का क्रमांक 6 लागेल साई 11 चांदई टीमला फलंदाज बाद.
प्रेक्षकांना विनंती राहील, रेलिंगवरती ज्यांनी ज्यांनी हात ठेवलेला आहे प्लीज आपण हात बाजूला घ्या. वायर इकडे शॉर्ट झालेली आहे, कदाचित तुम्हाला त्याचा करंट लागू शकतो. आणि त्या गोष्टी आटोक्यात येतील. सहावा धक्का या ठिकाणी लागलेला आहे. सध्या आपण पाहतोय सागर दादा हे देखील माझा आनंद घेत आहेत. संघ थोडंसं अडचणीत आहे. 16 वरती 6 गडी गमावलेत साईश 11 चांदई टीमने. वेगवान चेंडू, परंतु लेग स्टिक या ठिकाणी बीट करतात. अर्थातच आपण पाहतोय अगदी आपण पाहतो थोडेसे दूर राहिलेत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, परंतु DRS या ठिकाणी घेण्यात आलाय. चेक आपण करू. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. शापूरची आन बान शान मिस्टर मुन्ना पठाण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. JP पॅनलच्या माध्यमातून एक्झॅक्टली या ठिकाणी आपण पाहणार आहोत. वॉर रूम मधून तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत येईल. अगदी क्लोज आणि या सगळ्या गोष्टीची पडताळणी या ठिकाणी चालू आहे. मुन्ना पठाण सर या ठिकाणी पाहत आहेत. As it is fair ball, legal delivery. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आता सध्या 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 29 धावांची गरज आहे. हे इक्वेशन आपण या मॅच मध्ये पुढे घेऊन जात आहोत. गोलंदाज धनंजय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तिकडे फंबल, थोडेसे त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलायचा होता, परंतु फलंदाजाला रनआउट. एकाच एंडला 2 गाड्या. कर्जत स्टेशन वरती हा जरूर अपघात होईल, पाहावं लागणार आहे. फलंदाज कोणता बाद होईल याकडे देखील हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलाय. कारण भोसले की त्याच्या साथीनं आदित्य देशमुख एक फलंदाज निश्चित बाद आहे, परंतु तो कोणता असेल याची पडताळणी आपण करू. असं वाटलं होतं की तिकडे फंबल झाल्यानंतर 2 धावा अगदी जलद गतीने कंप्लीट केल्या जातील. संधी होती साईश 11 चांदई संघाच्या बॅटर्सकडे, परंतु ती त्याने मात्र गमावली आहे.
क्रॉसिंग या ठिकाणी आपण चेक करतोय एक्झॅक्टली. आदित्य देशमुख OUT. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. करंट भोसलेच्या बॅटमधून बॉल चाललाय सरळ आझाद हिंद सेना या डगआउट वरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. धोक्याची घंटा या ठिकाणी वाजवली आहे ती गुरु 11 शेलू संघासाठी असंच म्हणावं लागेल, कारण 18 बॉल आता 22 धावांची गरज आहे. संघ थोडंसं अडचणीत होता. 7 विकेट्स गमावलेत. वैभव थेर जसा मैदानाच्या आतमध्ये आला तसं करण भोसलेच्या अंगामध्ये एक वेगळी ऊर्जा संचारली आणि त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 18 बॉल 22ची गरज आहे. एका 2 मोठे फटके या मॅचला कलाटणी दिली जाईल, परंतु जर इथे एखादी विकेट आली ना तर पुन्हा एकदा शिरकाव करेल टीम गुरु 11 शेलू या मॅचमध्ये. गोलंदाज अजय भस्मा बॉलिंग ट्रॅकवरती आहे. सध्या आपण पाहतो धनंजयचा शेवटचा बॉल. थोडंसं या मॅचचं टर्निंग पॉईंट होऊ शकतं का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 18 बॉल 22ची गरज. या आपण जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. स्ट्राईक एंडला वैभव थेर. पहिला बॉल वैभव थेर स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा थोडंसं अंडर प्रेशर क्रिकेट खेळतायत, कारण सध्या आपण पाहतो 7 विकेट समोर गमावल्यानंतर जी जबाबदारी आहे ना वैभव थेरवरती ती स्पष्ट जाणवती आहे. 18 बॉल 22ची गरज. पहिला डॉट आलाय म्हणजे 17 बॉल आता 22. अजय भस्मासारखा एक वेगवान तेज तरार गोलंदाज समोर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार. हो, जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय. बॅटच्या टो एंडला लागत बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम वैभव थेरचा एक जबरदस्त घणाघाती प्रहार षटकार. जेव्हा फुल टॉस बॉल द्याल तेव्हा तुम्हाला प्रचंड ताकद पाहायला मिळेल. या ठिकाणी याही फटक्यावरती काय खेचून मारलेला स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जागा भरवली आहे. संघाची धावत संख्या पुढे जाईल 6 ने 29 वरती. म्हणजे आता बॉलर आणि इक्वेशन 16 बॉल 16 धावांची गरज. 16 बॉल 16 धावांची गरज. सध्या आपण पाहतो बॉलर आणि इक्वेशन या मॅचमध्ये. कारण भोसलेला तुम्ही पाहता नॉन स्ट्राईक एंडला षटकार आल्यानंतर तो देखील आपण पाहतोय सध्या एक चांगल्या लयमध्ये. आणि सध्या आपण पाहिलं तर न्यू बॅटर ज्याने पहिला चेंडू फेस केला, पहिला डॉट नंतर दुसरा चेंडूवरती षटकार आला. सोळा चेंडूमध्ये 16 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो मात्र नेक्स्ट मॅच मध्ये 40-40 वॉरियर्स या संघासोबत 2 हात करेल. गोलंदाज अजय. ओ, या दरम्यान लाईन चेक केली जाते. पंच आमच्याकडे वळतात उमेश किणे सर, मॅन फ्रॉम निंबवली टिटवाळा. अंपायर सिग्नल वाईड बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी देण्यात आली आणि अतिरिक्त धावेने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3-0. लॉस ऑफ 7 विकेट्स. सध्या 7 विकेट्स गमावले
टीम साईश 11 सातही संघाने फुल टॉस बॉल यावेळेस ऑन ड्राईव्ह चांगला स्ट्रोक आपण पाहतोय भन्नाट वेग आणि चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक लॉंग लेगला आलेला KPL दर्जेदार चौकार. करण भोसले सध्या आपण पाहतोय 6व्या-7व्या क्रमांकासाठी येऊन एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप ते करतात. त्यांना माहिती आहे विजयाच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाऊल पुढे टाकावंच लागणार आहे. वैभव थेर ज्याने भल्या भल्यानं केलंय ढेर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक वन क्वालिटीचा जबरदस्त ब्रँडेड स्ट्रोक षटकार. किती आहे या मैदानाच्या आतमध्ये थांबलो तर मात्र अगदी शेवटपर्यंत मॅच आपल्या बाजूने खेचून आणता येईल. बचेंगे तो और भी लढेंगे ही रणनीती सध्या वैभव थेरची पाहायला मिळते. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 4 धावांची गरज. जो शांत नॉन स्ट्राईक एंडला होता करण भोसले सध्या त्याला स्ट्राईक मिळते. अजय भस्माच्या विरोधात करण भोसलेचा आलेला हा जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. एंड इज वेल देन ऑल इज वेल. षटकाराने सामना फिनिश. साईश 11 सांदेई टीमने हा सामना जिंकलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम गुरु 11 शेलू.